राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी हॉटेलवर मिळतात त्याप्रमाणे खिचडी भज्याची रेसिपी आज आपण तयार करणार आहोत। खिचडी सोबत आपण कांदा भजी देखील बनवणार आहोत। रेसिपी सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। खिचडी फोडणी देण्यासाठी या ठिकाणी पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया। जिरं, शेंगदाणे, थोडीशी शेंगदाणे, त्यानंतर लगेच कांदा, एक कट केलेला बटाटा, आणि शेवटी टोमॅटो, लसूण पेस्ट आणि कढीपत्ता। आता हे सर्व साहित्य थोडा वेळ फ्राय करून घेऊया। यामध्ये अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट, यामध्ये पाणी टाकून घेऊया। खिचडीसाठी आपण 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तर त्यामध्ये आपल्याला पाणी लागणार आहे 3 ग्लास। पहिल्यांदा मी 2 ग्लास टाकले आणि वरतून 1 ग्लास। आता यामध्ये चवीनुसार मीठ, यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला देखील ऍड करायचा आहे। पाण्याला उकळी आलेली आहे, यामध्ये आता आपण धुतलेले तांदूळ आणि पाव वाटी मुगाची डाळ मी घेतली होती ती आता टाकून देऊया पाण्यामध्ये। यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। आता खिचडी शिजेपर्यंत आपण भज्याचं पीठ कालवून घेऊया। भज्यासाठी या ठिकाणी आपल्याला 2 वाटी बेसन घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला उभा कट केलेला 1 कांदा टाकायचा आहे। यामध्ये कोथिंबीर थोडीशी। अगोदर हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, यामध्ये थोडासा ओवा आणि यामध्ये आपल्याला 1 चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता थोडं थोडं पाणी करून आपण पीठ भिजवून घेऊया। अशा पद्धतीने आपण कांदा भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता आपण लगेच भजी बनवायला घेऊया। तेल तापलेलं
आपली एकदम झणझणीत खिचडी भज्याची रेसिपी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।